गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचा नांदगाव तालुका पक्षप्रवेश पदग्रहण कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न. रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह नांदगाव या ठिकाणी मेळावा संपन्न. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा नांदगाव तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा, पदग्रहण सोहळा, युवकांचा पक्षप्रवेश सोहळा. रिपाईंचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशाने व रिपाईंचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिलजी तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाईंचे राजाभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय. त्याप्रसंगी रिपब्लिकन पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा व महिलांचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहित पार पडला. महाविकास आघाडीचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माननीय जयंतजी पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांचे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये हार्दिक स्वागत. स्वागत उत्सुक प्रवीण एकनाथ जाधव, संचालक मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक, माजी गटनेते जिल्हा परिषद नाशिक, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी व तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक दिंडोरी पेठ विधानसभा. व येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांकडे नांदगाव देवळाली राखीव मतदारसंघ किंवा नाशिक पश्चिम या जागेसाठी रिपाईंचेच जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब यांनाच उमेदवारी मिळावी असे संपूर्ण जाती धर्माच्या लोकांची इच्छा व आग्रहाची मागणी असणार आहे, असे रिपाईंचे जिल्हा सरचिटणीस कपिलजी तेलुरे यांनी आपल्या भाषणातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केले. व याप्रसंगी अध्यगुरु एकलव्य आदिवासी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊ बर्डे, उपाध्यक्ष अनिल भाऊ बर्डे यांच्या संपूर्ण टीमचा कार्यक्रमाप्रसंगी सत्कार सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित अमोल बेंडके, प्रदीप मोरे, अभिषेक विगे, राहुल बिराडे, अर्जुन खेमगर, विनोद आहिरे, नाना जाधव, स्वप्नील विगे, सरलाताई अहिरे, मालनबाई जोरवर, अलकाताई वडगर, बिमलाताई त्रिभुवन, मनोज बागुल, शरद बागुल असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.